अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनल। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओला चालू करते। तर 21 जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि बरेच स्वामी सेवेकरी 21 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृताचा संकल्पयुक्त सेवा सुरू केलेल्या आहेत, पण काही कारणामुळे या सेवा त्यांच्याकडून घडलेल्या नाहीत किंवा काहीतरी व्यत्यय आल्यामुळे राहिलेल्या आहेत। तर अशांसाठी मी आज 11 दिवसांची स्वामी व दत्तगुरूंची सेवा घेऊन आलेलो आहे। त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर आपल्याला 11 जुलै ते 21 जुलै या 11 दिवसाच्या कालावधीमध्ये स्वामींच्या अशा काही सेवा करायच्या आहेत। त्या सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःखे संकट आपल्या आयुष्यातून निघून तर जाणार नाही, पण त्याची जी तीव्रता आपल्याला भासते ती तीव्रता कमी होते आणि काही संकल्पयुक्त सेवा केल्यामुळे ज्या काही अडचणी असतात, संकटे असतात छोटी मोठी, ती संकटे दूर होतात। स्वामींचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे किंवा स्वामी आपल्या भक्ताला कधीच निराश करत नाहीत, सदैव त्याच्या पाठीशी असतात। तर स्वामी हे आपले गुरु आहेत आणि गुरूंसाठी आपल्याला गुरुपौर्णिमे दिवसापर्यंत आपल्याला ह्या 11 दिवसाच्या खूप छान अशा सेवा करायच्या आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला 11 दिवसाच्या कोणत्या स्वामींच्या सेवा करायच्या आहेत ते पाहूया। तर बघा, आपल्याला 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत रोज स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्यायाचा एक पाठ करायचा आहे। आपल्याला एकाच बैठकीत हे अध्याय पूर्ण करायचे आहेत। तर रोज आपल्याला एक पाठ करायचा आहे। असे 11 दिवस म्हणजेच 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत आपले 11 पाठ होणार आहेत। म्हणजे 11 दिवसात 11 पारायणे कंप्लीट, 11 दिवसाची 11 पाठ आपले कंप्लीट होणार आहेत। अशा प्रकारे आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे 11 दिवसाचे पारायण करायचे आहे। जर काही कारणामुळे तुम्हाला हे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही दुसरी एक सेवा करू शकता। ती म्हणजे तुम्ही रोज 11 माळी स्वामी समर्थ मंत्रचा जप करू शकता। आता हा जप करण्यासाठी फक्त तुम्हाला 15 ते 20 मिनिटे लागणार आहेत। तुम्ही एका बैठकीत हे सहज करू शकता। फक्त आपल्याला जपमाळ लागणार आहे आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा या मंत्राचा जप करायचा आहे रोज 11 माळी। त्यानंतर बघा, तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठानही करू शकता। रोज तुम्ही 11 वेळा सकाळी करू शकता, सायंकाळी करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही तारक मंत्राचे पठण करू शकता। हे पण पठण तुम्हाला जे आहे ते 11 ते 21 जुलैसाठी म्हणजे 11 दिवसाची ही सेवा तुम्ही करू शकता। ही सेवा खूप प्रभावी आहे। तारक मंत्र हा बघा, स्वामींनी प्रत्येक संकटातून दुःखातून तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिलेला आहे। तारक मंत्र या शब्दातच अर्थ दडलेला आहे। तारक म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचवणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजे तारक मंत्र होय। त्यामुळे हा जो मंत्र आहे त्याचंही तुम्ही 11 दिवस ही सेवा करू शकता। त्यानंतर दत्त गुरूंची आपल्याला प्रभावी अशा काही सेवा करायच्या आहेत। त्यामध्ये बघा, तुम्ही 11 दिवस दत्त बावन्नीचे पठण करू शकता। सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही दत्त बावन्नीच्या 52 ओव्या तुम्ही म्हणू शकता। ज्याला कोणत्याही प्रकारचे दुःख असेल किंवा अडचणी असतील तर या पठणामुळे ते दुःख राहत नाही, सिद्धी जणू त्याची दासी होते, त्याला कधीच कोणतं दारिद्र्य प्राप्त होत नाही, अशी ही
दत्तबावन्नीची फलश्रुती आहे, त्यामुळे तुम्ही दत्तबावन्नीची ही सेवा करू शकता। त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे घोर कष्ट उद्धारण स्तोत्र। हा स्तोत्र खूप म्हणजे खूप प्रभावी आहे। घोर कष्टातून संकटातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ह्याचीही 11 दिवस सेवा करायची आहे। घोर कष्ट उद्धारक हा जो स्तोत्र आहे तो तुम्ही रोज 11 वेळा म्हणायचा आहे। त्याचबरोबर दत्तबावन्नी आहे ती पण तुम्हाला 11 वेळा म्हणायची आहे। अशा प्रकारे ह्या दत्तगुरूंच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। त्यानंतर बघा, ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण ह्या सेवा करणार आहे त्यासाठी काही नियम आहेत। तर बघा, पहिला नियम आहे तो म्हणजे मांसाहार बंद करायचा आहे पूर्णपणे। आपल्याला 11 दिवस नॉनव्हेज किंवा मद्यपान धूमपान करायचे नाही। त्यानंतर बघा, तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करू शकता किंवा नाही केलं तरीही चालतं। जर तुम्ही दत्तगुरूंची सेवा करत असाल तर दत्तगुरूंच्या सेवेमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे लागते। जर तुम्ही स्वामींची कोणतीही सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचे पालन केले नाही तरीही चालते। त्याचबरोबर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही 4-5 दिवस सेवा थांबवून परत सेवा करू शकता। सेवा पुढे गेली तरी हरकत नाही, टेन्शन घेऊ नका, कारण स्वामी काय रागवणार नाहीत। बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेविशेष 11 दिवसाच्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते पाहिलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।